हां, प्रतीक हिंगे हे कवी इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांची रचना आपण ऐकणार आहोत. एक प्रतीक हिंगे इथे उपस्थित असतील तर आपली रचना ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल. प्रतीक हिंगे. नमस्कार, माझं नाव प्रतीक हिंगडे. मी जेवढे युवक आहेत महाराष्ट्रामधले युवक युवती या सर्वांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करत असतो. आणि या ठिकाणी कवी संमेलन आहे आणि या ठिकाणी जे कवीवर बसलेले आहेत यांच्या ज्या प्रेरणादायी कविता आहेत या कविता आजकाल यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून खूप मुलं फॉलो करतात आणि त्यामुळे त्यांना खूप प्रेरणा मिळते ध्येयासाठी. तर सर्वात अगोदर या सर्वांच्या कवींचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला कविता सादर करण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझी कविता आहे झेप. ही प्रेरणादायी कविता आहे. मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून मी नगर टाइम्स पेपरलाही प्रकाशित केलेली आहे. ध्येय दूर आहे म्हणून पाऊल मागे टाकू नको. ध्येय दूर आहे म्हणून पाऊल मागे टाकू नको. वाट बिकट आहे म्हणून प्रवास अर्धवट सोडू नको. वादळे तर येतच राहतील अडवायला रस्ता तुझा. वादळे तर येतच राहतील अडवायला रस्ता तुझा. पण पंखामधल्या बळावर संशय कधीच घेऊ नको. रात्र कितीही काळी असली तरी पहाट नक्कीच होते. रात्र कितीही काळी असली तरी पहाट नक्कीच होते. कष्टाच्या या थेंबातून यशाची मोठी बाग फुलते. नशिबाच्या रेषेवर चालण्यापेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः आख. नशिबाच्या रेषेवर चालण्यापेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः आख. संकटांनाही वाटू दे भीती अशी मनाची जिद्द राख. अशी मनाची जिद्द राख. अशा प्रकारे मी या ठिकाणी कविता माझी थांबवतो. आपण सर्वांनी मला एवढ्या मोठ्या मंचावरती संधी दिली आणि सरांचं पण मी आता धन्यवाद सर. दोन खूप शब्द खूप ऐकले धन्यवाद. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आता वळत आहोत आणि यानंतर लगेचच आपण भोजनासाठी विश्रांती घेणार आहोत.